हाय फ्रेंड्स, आपण आज उपवासासाठी खास कढी केलेली आहे। त्या कढीसाठी लागणारं साहित्य दही, शेंगदाण्याचं कूट, गूळ आणि मिरची। तर ते आधी दही आणि शेंगदाण्याचं कूट बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। हे बघा, आपण अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि फोडणी दिलेली आहे तेल आणि हिरव्या मिरच्या। तर उपवासासाठी ही एकदम झटपट होणारी अशी कढी आहे आणि तुम्ही साबुदाण्यासोबतही खाऊ शकता। तर आपण आता फोडणीमध्ये दही मिश्रण मिक्स केलेलं आहे ते टाकलेलं आहे। तर त्यात आता आपण गूळ ॲड करूया। थोडं मीठ घालूया। तर तुम्ही ही नक्की